परळीतील संत मीराबाई या मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये मुलींवर अत्याचार होत असल्याचं समोर आलेलं आहे। संत मीराबाई या मुलींच्या शासकीय वसतिगृहात जेवणामध्ये तंबाखूची पूड सापडलेली आहे। याबाबत वसतिगृहातील मुलींनी तक्रार केली आहे। मात्र या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई न होता तक्रारदार मुलींवरच कारवाई करण्यात आलेली आहे। इतकंच नाहीये तर आपल्यावर खोटे आरोप करून त्रास दिला जात असल्याचंही मुलींनी म्हटलेलं आहे। त्या विरोधामध्ये गेल्या 3 दिवसांपासून या वसतिगृहातल्या मुलींनी उपोषण केलं आहे। त्यामुळे अनेक मुलींची प्रकृतीही खालावलेली आहे। माझ्यावरती खोटे आरोप लावले मॅडमनी की मी आत्महत्या केली। घरी माझ्या पण तसंच सांगितलं मी आत्महत्या केली आणि घरी असं सांगितलं की मी आत्महत्या केली आणि डॉक्टर घेत नाही आहे आत्महत्या केली म्हणून माझी केस। त्याच्यामुळे माझ्या आईचा बीपी हाय झाला आणि परत पप्पा माझे पुण्याला राहतात, त्यांना पण खूप हॅरेसमेंट केली, तुमच्या पोरीने आत्महत्या केली लगेच या। पप्पा माझे लगेच आले, मग आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं की आत्महत्येची एनसी केलेली ती आणि परत चेंबूर ऑफिसला पण बोलवलं। चेंबूर ऑफिसला माझ्यावरती मारहाणीची केस लावली, जी की मला सांगितलेली पण नव्हती आणि मी मारहाण केलेली पण नाही आहे। मारहाण केली आणि परत मॅडमला मारहाण केली, वार्डनला, आणि वार्डन ॲडमिट आहे हे असं खोटं सांगितलं आणि परत आरोप आणि हमीपत्र द्यायला सांगतात आणि परत बोलतात की तुझ्या डोक्यावर परिणाम आहे। आणि माझे पप्पा 3 तास बसलेले इथे, मॅडमनी वडिलांशी चर्चा केलेलीच नाही आहे माझ्या, त्यांना बोलवलेलं नाही आहे, गेटवरतीच थांबवलं 3 तास। ही पद्धत नाही आहे वागण्याची आणि आतमध्ये न घेतल्यामुळे मी परवा स्टेशनवरती काढलं, CST स्टेशनला पूर्ण रात्र काढली। इवन तुम्ही मॅडमने सांगितलं मॅडम मी आजारी, स्वेटर तरी घेऊ द्या, माझ्या गोळ्या पण वरती आहेत म्हटलं टायफॉईडच्या, त्या घेण्यासाठी पण मॅडमनी मला वरती पाठवलेलं नाही आहे। हा असा अत्याचार चालतो आणि हा अत्याचार प्लस रॅगिंगची केस आहे मॅडम विरुद्ध। इंजेक्शनचा हात दाबतात मॅडम, आजारी माणसांसोबत असं वागतात का? मॅडमला माहिती आहे मी आजारी आहे तरी मॅडम हात दाबतात माझा इंजेक्शनचा। खोटा आहे बोलतात टायफॉईड, डॉक्टर बोलले मग त्या वार्डनला घेऊन या, खोटा आहे तर हा रिपोर्ट जो आहे माझा टायफॉईडचा मेडिकल बोर्डला पाठवा, तरी मॅडम तयार नाही। खोटा आहे बोलून हलवतात असं इंजेक्शनचा हात माझा, असं वागणं असतं का? आणि स्टेशनला मी थांबली त्या दिवशी, सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले वेगवेगळ्या नजरेने आणि माझ्यावरती काय झालं असतं तर कोण जिम्मेदार? त्याला हेच जिम्मेदार राहणार होते ना। आजारी मुलगी एखादी मुलगी आजारी असताना ती कधी वरती येऊन बघत सुद्धा नाही आणि इनफॅक्ट आता जो इन्सिडेंट घडला वर्षासोबत, ती आजारी असताना तिच्या दंडावर 2 इंजेक्शनं दिले होते तरीसुद्धा तिला मेंटली हॅरेस्ट केलं गेलं। त्या हाताला पकडून तिने असं गदागदा हलवलं तिला आणि मेसबद्दल आम्ही भरपूर आवाज उठवला पण त्याच्यावर काहीच अंमलबजावणी केली गेलेली नाही आत्तापर्यंत। आणि आम्ही ज्या मेसच्या समितीमध्ये ज्या मुली पुढे जातात त्यांना ती मेंटली हॅरॅस करते। अनिता जी आहे मेस कॉन्ट्रॅक्टर, त्या टोमणे मारतात, जातीवादावरून बोलतात की तुम्ही महारामांगाच्या पोरी, तुम्हाला फुकटचं मिळतं तर गिळता येत नाही का?